जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। MSRTC म्हणजे एस टी महामंडळ भरती जी मागच्या मागच्या महिन्यामध्ये चालू होती 17,450 पदे भरण्यात येणार आहे। ही भरती जी निघालेली मित्रांनो, ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही नवीन अपडेट आली मित्रांनो, मला आता ही अपडेट काय आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला मध्ये मिस करू नका, मिस केलं तर तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो। तर संपूर्ण अपडेट कशी आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि भरती कधी सुटणार आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रात सर्वात मोठी भरती एस टी महामंडळ भरती 10वी पास नापास आजच अर्ज करा, 18,000 पदासाठी मेगा भरती। आता संपूर्ण अपडेट काय आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, MSRTC भरती महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यात परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळात तब्बल 17,450 पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे। ही भरती चालक व सहाय्यक या दोन महत्त्वाच्या पदासाठी होणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे पहा, चालक आणि सहाय्यक या पदासाठी मोठी संधी आहे। गेल्या काही महिन्यापासून एस टी महामंडळात कर्मचाऱ्याची कमतरता जाणवत होती, त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सेवा सुधारण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे हजारो तरुणांना सरकारी नोकरीची थेट संधी मिळणार आहे मित्रांनो। तर यामध्ये पहा, पारदर्शक आणि जलद प्रक्रिया। यामध्ये पहा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि जलद गतीने केली जाणार आहे। कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सर्व प्रक्रियेवर शासनाचे काटेकोर नियंत्रण असेल। भरतीविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी पहा, या भरतीत चालक आणि सहाय्यक अशा दोन पदांसाठी एकूण 17,450 जागा उपलब्ध आहेत। सुरुवातीचा पगार 30,000 पासून सुरू होईल आणि पात्र उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट नोकरी मिळू शकते। निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भरती शासकीय स्तरावर पार पडेल। तर या ठिकाणी पहा, उमेदवारांनी तयारी कशी करावी। तर ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे भरतीसाठी एस टी महामंडळमध्ये, तर त्या उमेदवारांनी तयारी कशी करायची या ठिकाणी पहा सांगितलेली आहे। सरकार लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणार आहे, ज्यात पात्र वयोमर्यादा आणि आवश्यक अटी दिल्या जातील। मात्र इच्छुक उमेदवारांनी आतापासून आवश्यक कागदपत्राची तयारी करून ठेवणे गरजेचे आहे। शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आणि आधार कार्ड तयार ठेवावेत। चालक पदासाठी अर्ज करायचा असेल तर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे। तसेच वैद्यकीय तपासणीसाठी स्वतःला तयार ठेवणे आवश्यक आहे। तर भरतीमुळे प्रवाशांना मिळणारी चांगली सेवा। ही भरती पूर्ण झाल्यानंतर एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून निघेल आणि प्रवाशांना अधिक कार्यक्षम, वेळेवर आणि सुरक्षित परिवहन सेवा मिळेल। तर निष्कर्ष या ठिकाणी सांगितलं आहे, सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। एस टी महामंडळात ही भरती राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार असून अर्ज प्रक्रिया सुरू होताच उमेदवारांनी तत्काळ अर्ज करावा। तर डिक्लेअरमेंट सांगितलं, यात लेखातील माहिती शासन वृत्त स्तरावर आधारित असून ती माहितीपर उद्देशाने दिली आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एस टी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिकृत जाहिरात आणि अटी तपासून घ्याव्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक नवीन अपडेट आली मित्रांनो। तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे तयार करायची भरतीची, आणि तुम्हाला जर चालक आणि वाहक या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर
तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे अनुभव प्रमाणपत्र पण असणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडं बॅच बिल असणे पण गरजेचे आहे. ज्यांच्याकडे बॅच बिल्ला नसेल तर बॅच बिल्ला कसा काढायचा त्याचा एक पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटेल किंवा आपल्या बायोमध्ये जाऊन तुम्ही तो सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता की तुम्हाला बॅच बिल्ला कसा काढायचा आहे. या अशा प्रकारे नवीन एक अपडेट आले मित्रांनो. तर पूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आत्तापासून तयार लागा, कागदपत्र काढायला सुरुवात करा, बॅच बिल्ला काढायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.